नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपल्याला वाळवण स्पेशल पापड बनवायचं आहे. पापड तर आपण नेहमीच बनवतो, पण त्यामधलाच पण भन्नाट पापडचा प्रकार पाहायचा आहे. ह्या ठिकाणी एक टोमॅटो घेतलेला आहे, तो मोठ्याच रफ आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी टोमॅटो तर कट करून झालेला आहे. टोमॅटो कट करून झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे. मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर एक थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. एक अर्धी वाटी इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. प्युरी बनवून झालं की या ठिकाणी एक चाळणी घेतलेली आहे, एक छोटंसं आपल्याला बाउल घेतलेला आहे. बाउलवरती आपण चाळणी ठेवून त्यावरती आपण जी प्युरी करून घेतली ती काढून घेतली आहे. वरती जो चोथा राहतो ते आपल्याला शिल्लक ठेवायचा आणि खाली जे टोमॅटोचा रस आहे ते काढून जमल तितकं आपण रस काढून घेतलेला आहे. वरी जो चोथा राहिलेला आहे टोमॅटोचा तो आपल्याला टाकून द्यायचा आणि आपण सांबारसाठी किंवा चटणीसाठी कुठल्याही पदार्थामध्ये घातला तरी चालतो. तो आपल्याला तसंच साईडला ठेवायचा आणि रस जे आहे ते आपण टोमॅटोमधला काढलेला बाजूला काढून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये टाकताना आपल्याला मेजून टाकायचं. ह्या ठिकाणी वाटलं थोडंसं कमी आहे इतकं आपण हे टोमॅटोचा रस काढून घेतलेला आहे. आता जितका रस झाला तितकंच आपण पाणी सुद्धा घेतलेलं आहे. आता हे गॅसवरती आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. एकदम चिमूटभर इतका आपण खाण्याचा सोडा टाकला, नाही टाकला तरी चालतो. थोडेसे काळे तीळ टाकले आहेत, भरपूर असे पांढरे तीळ टाकलेले आहेत. आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी उकळी आल्यानंतर आपण जितकं पाणी घेतलंय त्याच्या अर्धा आपल्याला पीठ घ्यायचं आहे, जे की 2 वाट्या आपल्या ह्या ठिकाणी पाणी तयार झालं. टोमॅटोचं 1 वाटी आणि साधं 1 वाटी, त्याप्रमाणे आपण 1च वाटी ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात जरी केलं तर हेच प्रमाण ठेवा, परफेक्ट पापड बनवून तयार होतात. आता ह्या ठिकाणी जेव्हा आपण घाटतो त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि फक्त पाण्यामध्ये पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आहे. पूर्ण पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जे की पूर्ण पाणी आणि पीठ मिक्स व्हायला पाहिजे. ह्या ठिकाणी त्याच्याशी आपण कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर नाही टाकलं तरी चालते, पण टेस्ट अगदी छान येते. खमंग असे आपल्याला पापड बनवायचे आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची टाकली किंवा लाल मिरची टाकली तरी चालते, पण ह्या ठिकाणी मी टाकलेलं नाही. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचे आंबट गोड चवीचे आपण हे पापड बनवत आहोत. टोमॅटो जो असतो तो वैशाल टोमॅटो घेतलेला, थोडासा आंबट गोडा चवीचा असतो. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं मिक्स झालं, थोडंसं थंड होऊ द्यायचं. एक ताट घेतले, ताटामध्ये आपण जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे. थोडंसं गार झालं की आपल्याला हाताने त्याचे आपल्याला थोडेसे गोळे बनवून घ्यायचे, जे की नेहमी आपण जसं वडे बनवतो त्या पद्धतीने छोट्या छोट्या आकारामध्ये आता आपण हे गोळे बनवून घेणार आहोत. जेव्हा गोळे बनवतो त्यावेळेस आपल्याला गॅसवरती एक पातेलं ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि उकळण्यासाठी ठेवायचं. वरती एक आपण चाळणी ठेवलेली आहे आणि जे आपण हे गोळे बनवणार आहोत ते गोळे जे आहे ते आपल्याला चाळणीवरती ठेवून घ्यायचे. सर्वात सोप्या पद्धतीचे आहेत, सहज कोणालाही जमणारे आहेत. ह्या ठिकाणी आपण चाळणीमध्ये गोळे ठेवून घेतलेले आहेत. वरतून ताट ठेवलेला आहे. 10 मिनिटाकरता गॅस मीडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत. गॅस सुद्धा आपण ह्या ठिकाणी बंद केलेला आहे. आता एक प्लेट घेतली आहे, त्यावरती आपण एक पॉलिथिन घेतली आहे, तर थोडंसं एक तेल लावून घ्यायचं. 2 थेंब इतकं तेल लावून घेतले आणि जे आपण गोळे बनवून घेतले होते ते पूर्ण गोळे आता ह्यावरती टाकायचे. थोडंसं गार झालं की आपण व्यवस्थित त्याला मऊ करून घेणार आहोत. मऊ करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जर नाही करून घेतलं तर पापड चिरण्याची शक्यता असते. त्यामुळे जमल तितकं शक्य होईल तितकं आपल्याला चांगलं मऊसर हे पीठ तयार करून घ्यायचंय. त्याला चटके बसणार नाहीत. ह्या पद्धतीनं आपण थोडं थोडं करून हे पीठ मळून घेणार आहोत. पॉलिथिनमध्येच घालून जर मळलं तर बिलकुल चटके बसत नाहीत. गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. थंड झालं तर खूप घट्ट होऊन जाऊ शकतं. आता ह्या ठिकाणी पीठ तर आपण चांगलं मळून घेत आहोत. छान मळलं गेलेलं आहे. अगदी मऊसर असं हे पीठ तयार झालेलं आहे. छोटे छोटे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये गोळे बनवून आता आपल्याला ह्याचे पापड बनवायचे. सुरुवातीला आपण सर्व गोळे एकदम बनवून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही थोडे पापड बनवता तेव्हा एकदमच गोळी बनवून घ्या. जेव्हा जास्तीची बनवत असाल तर चाळणीमध्ये अर्ध पीठ तसंच ठेवा आणि अर्ध्या पिठाचीच गोळी बनवून घ्या. आता या ठिकाणी गोळी बनवून घेतल्यानंतर एक ट्रिक सांगणार आहे. गोळी बनवून झालेले आहेत. एक प्लेट घ्यायचं, त्या प्लेटमध्ये आपण सर्व गोळे टाकून घेणार आहोत. म्हणजे पाणी आणि आपण चाळणी ठेवली आहे, गॅसवरती आपण पातेलं ठेवलं आहे, ते पाण्याचं आपण तसंच पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यावरती ही चाळणीमध्ये आपण प्लेट ठेवून देणार. एक एक घेऊन आपल्याला पापड बनवायचं, जे की
जे गोळे बनवलेत ते बिलकुल थंड होणार आहेत आणि घट्ट होणार नाहीत. पापड अगदी चांगले बनले जातील. ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचे. छोट्या आकारामध्ये आपण पॉलिथिन कट करून घेतलेत. एक सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं तेल लावायचं, नंतर तेल लावायची गरज पडत नाही. आता ह्या ठिकाणी जो गोळा आहे तो असं ठेवायचा आणि वरतून आणखीन एक अशीच पॉलिथिन घ्यायची आणि ती सुद्धा ठेवायचं. एखाद्या प्लेट किंवा टोपणच्या साह्यानं प्रेस करून आपल्याला हे पापड अगदी छान मोठ्या आकारात बनवायचे. ह्या पद्धतीनं पापड आपल्याला बनवायचे आहे. जर तुमच्याकडे पापड मशीन असेल तर त्यामध्ये बनवलं तरी चालते, पण सर्वात सोपी पद्धत आहे. मशीन नसेल तर सुद्धा आपण हे पापड अगदी झटपट एकटे असेल तरी सुद्धा बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी थोडंसं जाड वाटलं तिथं आपण थोडंसं हाताने प्रेस करून आपण मोठे करू शकतो पापड. सर्व पापड आता आपल्याला ह्या पद्धतीने बनवायचं आहे. अगदी बसून घरातल्या घरात सावलीला आपण हे पापड बनवणार आहोत. ह्या ठिकाणी मी डायनिंग टेबलवरतीच रुमाल टाकलेला आहे, त्यावरती आपल्याला पापड टाकायचे. आता बसूनच मी ह्या ठिकाणी पापड सर्व बनवून घेणार आहे घरातच. 1-2 तासाकरता आपण असंच घरात ठेवायचे, नंतर आपण उन्हाला उचलून ठेवलं तरी चालतात. आता ह्या ठिकाणी सर्व पापड मी घरात बसून बनवत आहे. या ठिकाणी सर्व पापड बनवून झालेत. मी पापड कसं बनवत ते तर पाहिलेलंच आहे. अगदी एका वाटीपासून इतके सारे पापड आपण बनवलेले आहेत. तर 1 ग्लासाचे पापड किती होतील हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता सर्व पापड जे आहे ते आपण 1 ते 2 तासाकरता असंच टेबलवरती फॅन खाली ठेवलेले आहे. थोडंसं काढण्यासारखे झाले की आपण हे उन्हाला वाळायला ठेवणार आहोत. 1-2 दिवसाकरता आपल्याला कडकडीत उन्हाला हे पापड वाळवून घ्यायचे. आता थोडंसं हडकल्यासारखं झालं की मी थोडंसं ऊन येतं त्या ठिकाणी हे पापड ठेवलेले आहेत. अगदी कडकडीत असं आपण हे उन्हाला वाळवून घेतलेले पापड काढून सुद्धा घेतलेले आहेत. 2 दिवस आपण हे पापड उन्हात ठेवले होते. तीळ काळे आणि पांढरे तीळ अगदी मस्त दिसत आहेत. खमंग असे हे पापड आपले बनून तयार झालेले आहेत. आता आपल्याला पापड तळून पाहायचं की किती पट हे पापड फुलू शकतं. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला पापड तळून घ्यायचे. बिलकुल तेल धरत नाही. अगदी सोपी पद्धत आहे. फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तरी पापड बिलकुल बिघडत नाही. टोमॅटो नाही घातलं तरी सुद्धा हे पापड अगदी छान होतात. बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत आणि फुललेलं पापड तयार झालेले. एक वेळेस अशा पद्धतीचे पापड जर तुम्ही बनवून पाहिला तर नेहमी तुम्ही हेच पापड बनवाल. पापडचा आकार इतका लहान असून सुद्धा पापड पाहू शकता किती मोठं हे पापड होत आहे. मला पाहता सुद्धा लक्षात येत असेल की पापड अगदी छान खुसखुशीत आणि खूप मोठ्या आकारामध्ये पापड फुलत असल्यामुळे खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात, कारण आपण टोमॅटो टाकलेला आहे. आता पापड आपण तळून पाहिलेले तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवते. अगदी खुसखुशीत अगदी ठिवसूळ असे हे पापड झाले आहेत. तुम्ही पापड कसे बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि हे पापड कसे झालेत ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.